माझं पहिलं रिलेशन सुरू झालं 7वी-8वी मध्ये असताना. तेव्हा मी खूप डिप्रेशनमध्ये गेले. स्वतःला खूप हार्म केलं. मी हात कट केले. परत सुसाईड अटेम्प्ट केला. तेव्हा मॉर्टिन पिलं होतं. तेव्हा घरच्यांना थोड्या गोष्टी कळायला लागल्या होत्या की हा मुलगा आहे पण एका मुलावरती प्रेम करतो. ॲडिक्शनच्या आहारी गेले, म्हणजे दारू असू देत किंवा सिगरेट असू दे, ह्या सगळ्या गोष्टींची सवय लागत गेली. कारण मी डिप्रेस्ड होत चालले होते. मला कळत नव्हतं की काय होतंय माझ्यासोबत. आणि हाही मी विचार कधी आयुष्यात केला नव्हता की मी सेक्स वर्क करेल किंवा देह विक्री करेल. स्वतःची इच्छा नसताना सुद्धा एखाद्या व्यक्तीसोबत झोपणं आणि 2 पैशासाठी स्वतःचं देह विकणं म्हणजे कधी कधी मी रडायचे की बाबा हे काम मी का करते. एक दिवस असं विचार आला की आपण घरी ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत. मग तेव्हा त्यांनी माझ्याशी सगळे संबंध तोडले होते. मी जॉबला असतानाचा मला एक किस्सा आठवतोय. संध्याकाळचे काहीतरी 9-9:30 वाजले असतील आणि विश्रांतवाडीत मी राहायचे. तर तिथून माझी तब्येत बरी नव्हती म्हणून मी मेडिकलमध्ये गोळ्या घ्यायला गेले होते. तर तिथे गोळ्या घ्यायला गेले असताना तिथे 3-4 मुलं होते जे फुल दारू पिले होते आणि असतील तिथले कोणतरी गुंड वगैरे. मग मी गेले, गाडी लावली होती तर ते माझ्या गाडीवरती येऊन बसले होते. मी 5 मिनटं मेडिकलमध्येच थांबले. म्हटलं आत्ता जातील, नंतर जातील. ते काय गाडीवरून उठत नव्हते आणि मी मास्क वगैरे लावला होता पूर्ण. तर आले, त्यांना म्हटलं दादा माझी गाडी, मला जाऊ दे, तुम्ही उठता का. मग तिथून त्यांनी चालू केलं की आता दिसते तरी मुलींसारखे, एवढा मास्क बिस्क लावला होता पण आवाज तर ओळखूनच येतो. मग त्यांना कळालं की बाबा हे कोणतरी ट्रान्सजेंडर व्यक्ती आहे म्हणून. मग तिथून त्यांनी दमदाटी चालू केली आणि मग जवळजवळ त्यांनी मला अर्धा 1 तास तिथेच अडवून ठेवलं. माझा फोन काढून घेतला, गाडीत चावी काढून घेतली होती. मग तेव्हा मी एवढी घाबरले होते की काय करू मला हे कळत नव्हतं. पण तिथून मी गाडीची चावी कसं तरी त्याच्या हातातून हिसकावली, परत फोन हिसकावून घेतला आणि गाडी तिथेच ठेवून मी पळत घरी गेले. पळत सुटले तिथून. पळत घरी गेले तर ते पोरं माझ्या मागे मागे येत होते. 3-4 लोक होते. बिल्डिंगच्या खालीपर्यंत आले. मी पटकन वरती पळत गेले. त्या घराला आतून लॉक केलं आणि मग ते खाली थांबून शिवीगाळ करत होते. मी गाडी जाळून टाकतो. म्हणजे तो एक खूप भयानक क्षण होता माझ्या आयुष्यातला. आणि खंत ह्या गोष्टीची वाटते की तिथे जेव्हा हा इन्सिडेन्स होत होता तेव्हा 9-9:15 वाजता पूर्ण तिथं गर्दी होती, लोक होते, पण मदतीला कोणीच नाही आला. मग त्यानंतर तिथे जर एखादी मुलगी असती तर लोकांनी मदत केली असती का नसती. मग मी फक्त एक ट्रान्सजेंडर होते म्हणून फक्त लोक तमाशा बघत होते का, ह्याचा प्रश्नचिन्ह मला आजसुद्धा आहे आणि ते आयुष्यभर राहणार. कारण हे जर माझ्यासोबत होऊ शकतं तर माझ्या समाजातील जे लोक बेगिंग आणि सेक्स वर्क करतात त्यांना काय काय भोगावं लागत असेल ह्याचा तर मग विचारच नाही करू शकत. नमस्कार, माझं नाव आहे मनस्वी बेलकर. मी एक पारलिंगी महिला असून एक सामाजिक कार्यकर्ती, फॅशन डिझायनर, यूट्यूब व्लॉगर, मेकअप आर्टिस्ट आहे. पण ह्या समाजासाठी मी फक्त एक छक्का आणि हिजडा आहे. माझा जेव्हा जन्म झाला तेव्हा डॉक्टरांनी मला एक पुरुष म्हणून शिक्कामोर्तब केला होता आणि त्यानंतर थोडी मोठी झाल्यानंतर थोडेसे बायकी चाळे आणि मुलींसारखं चालणं, मुलींमध्ये खेळणं, मुलींसोबत राहणं, हे सगळं लहानपणीपासूनच होतं. त्यामुळे आजूबाजूचे 4 मुलं किंवा आजूबाजूचे लोक चिडवायचे. शाळेत जायचे तर थोडं लिपस्टिक लावणं, कधी फाउंडेशन लावणं, ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या. आणि मग तिथेही शाळेमध्ये मुलं चिडवायचे, छक्का, हिजडा. आणि मग त्या गोष्टी खूप त्रासदायक होत्या आणि माझं लहानपण खूप डिप्रेशनमध्ये गेलं. आणि जेव्हा मला कळायला लागलं ह्या सगळ्या गोष्टी, त्याच्यानंतर 6वी-7वी मध्ये मी ह्या सगळ्या गोष्टींवरती रिसर्च करायला सुरू केला. काय असतं, कसं असतं, का असतं. मग तिथून सुरुवातीला असं वाटलं की आपण एक गे आहोत. आणि त्याच्यानंतर माझं पहिलं रिलेशन सुरू झालं 7वी-8वी मध्ये असताना आणि त्याच्यानंतर त्या मुलावरती माझं खूप प्रेम होतं. जवळजवळ 3-4 वर्ष ते रिलेशन होतं स्कूलमध्ये असताना. मग त्यानंतर थोडं आम्ही वेगळं झालो. मग तेव्हा मी खूप डिप्रेशनमध्ये गेले.
स्वतःला खूप हार्म केलं. मी हात कट केले. परत सुसाईड अटेम्प्ट केला तेव्हा. मॉर्टिन पिलं होतं. जवळजवळ मी ॲडमिट होते 8 दिवस आणि पाईप वगैरे घातला होता सगळ्या गोष्टी. तेव्हा घरच्यांना थोड्या गोष्टी कळायला लागल्या होत्या की हा मुलगा आहे पण एका मुलावरती प्रेम करतो. मग ह्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या होत्या तेव्हापासूनच 9वी-10वीत असताना. आणि त्यानंतर मला तिथून जिथे माझं जन्म ठिकाण आहे मिरज, तर तिथून त्यांनी काढून कोल्हापूरला 11वी-12वीसाठी कॉलेजसाठी टाकलं होतं. आणि त्यानंतर मग ते कॉलेज कंप्लीट केलं मी कसं तरी. तेव्हाही खूप डिप्रेशनमध्ये होते. 10वीला इतके चांगले ग्रेड्स होते, 91% होते आणि ते माझे सगळे ग्रेड्स कमी झाले. 12वीमध्ये 60-65 वरती आले होते. कारण तो पूर्ण फेज माझा सगळा डिप्रेशनमध्ये गेला. आणि स्वतःचं अस्तित्व शोधण्यामध्ये चालू होतं की बाबा तो एक संघर्ष होता की मी काय आहे ॲक्च्युअलमध्ये किंवा मी कोण आहे. तर मग तिथून 12वी नंतर मी हायर एज्युकेशन करायचं होतं मला. त्यासाठी मी पुण्यामध्ये शिफ्ट झाले कारण पुण्यात माझा भाऊ ऑलरेडी होता. आणि मग इकडे आल्यावरती मी फॅशन डिझायनिंगला ॲडमिशन घेतलं. आणि फर्स्ट इयरमध्ये असताना मग LGBTQI कम्युनिटीबाबत मी रिसर्च करणं सुरू केलं. आणि माझ्या टाईमला गुगल होता त्यामुळे गुगलवरती सगळे टर्म्स माहिती असायचे आणि मग मी त्यामध्ये स्वतःला कुठेतरी फिट होते का, मी काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी सुरू होत्या तेव्हा. आणि तसंच फॅशन डिझायनिंग माझं चालू झालं होतं. त्याच्यानंतर LGBTQI कम्युनिटीचे इव्हेंट्स असतात आणि पार्टीज असतात, गॅदरिंग्स असतात. ह्या सगळ्या गोष्टी मला माहिती पडायला लागल्या. डेटिंग ॲप्स असतात. मग तसे माझे फ्रेंड्स बनत गेले. मग कम्युनिटीच्या इव्हेंट्समध्ये जाणं, कम्युनिटीमध्ये येणं जाणं हे सगळं सुरू झालं. आणि जसं मी मगाशी सांगितलं की लहानपणीपासूनच थोडे बायकी चाळे होते किंवा मेकअप करणं हे सगळं माझं होतंच. आणि मग त्यानंतर कम्युनिटीमध्ये जेव्हा आत्ता जे माझे गुरु आहेत, कादंबरी गुरु, त्यांना मी बघितलं पहिल्यांदा. आणि मग असं झालं की मला असंच आयुष्य जगायचं आहे. आणि त्या जशा राहतात आहेत एका स्त्रीसारखं, तसंच मला एका स्त्रीसारखं आयुष्य जगायचं आहे. म्हणून मी त्यांच्याशी भेटले, त्यांच्याशी बोलले आणि मग तिथून एक बॉन्डिंग सुरू झालं आमचं चांगलं. ते बॉन्डिंग सुरू झालं. मग मला कळायला लागलं की माझ्या आत एक स्त्री आहे आणि मला एक स्त्रीसारखंच आयुष्य जगायचं आहे. तर ट्रान्झिशन फेज सुरू झाला. मग कळालं की हिजडा कल्चर असतं. मग मी हिजडा कल्चरशी जुडले आणि त्यानंतर मग थोडे दिवस असंच गेले. मग मी थोडं ॲडिक्शनच्या आहारी गेले. म्हणजे दारू असू देत किंवा सिगरेट असू दे, ह्या सगळ्या गोष्टींची सवय लागत गेली. कारण मी डिप्रेस्ड होत चालले होते. मला कळत नव्हतं की काय होतं आहे माझ्यासोबत, माझं आयुष्य काय चाललं आहे, घरच्यांना सांगायचं कसं, परत माझं स्वतःचं अस्तित्वाचा स्ट्रगल हा सगळा सुरू होता. मग तिथून 3rd इयरला गेल्यानंतर कसं तरी मी माझं एज्युकेशन कंप्लीट केलं. एज्युकेशन कंप्लीट झाल्यानंतर माझ्याकडं तेव्हा जॉब नव्हता आणि काही काम नव्हतं आणि नुकतंच एज्युकेशन कंप्लीट होतं त्यामुळे कुठे मला कामसुद्धा मिळत नव्हतं. आणि त्यात एक पारलिंगी व्यक्ती म्हटल्यावरती मग तर खूपच प्रॉब्लेम असतो. कारण लवकर हायर करत नाहीत किंवा जॉब्स मिळत नाहीत, अपॉर्च्युनिटीज देत नाहीत. तर ह्या सगळ्या गोष्टी सुरू होत्या. मग करायचं काय? मग स्वतःचा संघर्ष तर सुरूच होता. एज्युकेशन चालू होतं. 2nd इयरला गेले. 2nd इयरला गेल्यानंतर मग एक दिवस असं विचार आला की आपण घरी ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत. मग तेव्हा त्यांनी माझ्याशी सगळे संबंध तोडले होते. मग बोलणं बंद झालं आणि आर्थिकरित्या तेव्हा मी सक्षम नव्हते. फॅमिलीचा सपोर्ट निघून गेला. त्यांनी इकॉनॉमिकल सपोर्ट पण काढून घेतला. मग जगायचं कसं हा सर्वात मोठा प्रश्न होता. आता स्वतःचं पोट तरी भरायचं आहे. मग काय करायचं म्हणून बेगिंग करायला लागले, ज्याला मंगतीसुद्धा म्हणतात. आणि दुकान मागायचे मी, जे मी कधी आयुष्यात विचार नव्हता केला की मी कधी भीक मागेल. कारण माझे आईवडील दोघंही शिक्षक आहेत आणि चांगल्या बॅकग्राऊंडमधून असून मला तो दिवस बघावा लागला फक्त आणि फक्त मी एक पारलिंगी व्यक्ती आहे म्हणून. तर तेही केलं. पहिला दिवस मला आजही आठवतो आहे. माझी मैत्रीण अशी पुढे थांबली होती दुकानात आणि मी मागे थांबली होती. तिचं चाललं होतं की दो भैया आणि मागत होती ती दुकानदारांकडे.
तर मी 4 हात लांब थांबून मी ते बघत होते आणि मला लाज वाटत होती, कारण मी आयुष्यात कधीच कोणासमोर हात पसरले नव्हते. आजपर्यंत ज्या गोष्टीवरती बोट ठेवला ते माझ्या आईवडिलांनी मला पुरवली होती. तर तो दिवस मी कधी आयुष्यात विसरू नाही शकणार. मग त्यानंतर 1.5-2 वर्ष तसेच गेले. दिवसभर दुकान मागायचे, रात्री घरी जायचं, स्वयंपाक करायचं, दुसऱ्या दिवशी परत उठून तेच, अख्खा दिवस उन्हातान्हात फिरायचं. तर हे मी कधी विचार नव्हता केलं की असं आयुष्यात मी कधी करेल. मग एका फ्रेंडच्या थ्रू मी ते काम सोडलं आणि मी आले सेक्स वर्कमध्ये. आणि हाही मी विचार कधी आयुष्यात केला नव्हता की मी सेक्स वर्क करेल किंवा देह विक्री करेल. पण तो दिवससुद्धा मला बघावा लागला. फक्त आणि फक्त स्वतःच्या अस्तित्वासाठी मला जगायचं होतं आणि मी जे आहे ते मी स्वीकारलं होतं आणि मला तसंच जगायचं होतं म्हणून. मग तिथून देह विक्री करताना अनेक अनुभव आले. स्वतःची इच्छा नसतानासुद्धा एखाद्या व्यक्तीसोबत झोपणं आणि 2 पैशासाठी स्वतःचं देह विकणं म्हणजे कधी-कधी मी रडायचे की बाबा हे काम मी का करते. पण असं वाटायचं भीक मागण्यापेक्षा किंवा दुकानात जाऊन एखाद्या समोर हात पसरण्यापेक्षा तरी हे बरं. म्हणून मी ते काम करत गेले आणि 1.5-2 वर्ष त्या कामातसुद्धा मी होते. मग एक दिवस मी असाच विचार करत होते की आपण हे सगळं का करतोय आणि आपले आईवडील एवढं शिकलेले आहेत, आपण एवढे एज्युकेटेड आहोत आणि आपण सेक्स वर्कमध्ये आहोत. तर आपल्या आईवडिलांना जर कळालं तर किती प्रॉब्लेम होईल. मी ह्या विचाराने मग मी सेक्स वर्कमधून बाहेर यायचा विचार केला. मग माझ्या एका फ्रेंडच्या थ्रू मी MNCमध्ये जॉबला लागले. MNCमध्ये जॉबला लागले. तिथे मी आणि माझी एक फ्रेंड होती. आम्ही असे 2 लोक होतो. आम्ही तिथे जॉब लागलो. पूर्ण 10 फ्लोअरच्या बिल्डिंगमध्ये 2च ट्रान्सजेंडर आणि 2च ट्रान्सजेंडर. मग लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन फक्त कामापुरतं बोलायचं. सोबत कधी कोण जेवायला बसत नव्हतं किंवा बोलत नव्हते, जास्त फ्रेंडली राहत नव्हते. मग समोर फक्त हसायचे, मागे नावं ठेवायचे, अरे हे लोक असेच असतात. मग हे जे समाजाचा दृष्टिकोन आहे ना, तो कुठेतरी त्रास देत होता. मग हा विचार करून 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 मग मी 1-1.5 वर्ष काढला. माझी फ्रेंड तरी 6 महिन्यातच जॉब सोडून गेली. तिला ते सगळ्या गोष्टी सहन नाही झाल्या. मी म्हटलं की बेगिंग सेक्स वर्कपेक्षा हे काम चांगलं आहे म्हणून मी तिथे 1.5 वर्ष टिकले. पण ज्या दिवशी डोक्यावरती पाणी गेलं मी तो जॉब सोडला. मग परत करायचं काय हा प्रश्न आला. मग त्यानंतर माझ्या एका फ्रेंडच्या थ्रू मी एका NGOशी जुडले, CYDA नावाच्या NGOशी. तर तिथे LGBTQI समुदायातील लोकांना एंटरप्रेनरशिप ट्रेनिंग दिलं जातं, म्हणजे व्यावसायिक प्रशिक्षण. आणि मग मी त्या प्रशिक्षणाला गेले. मी तिथं शिकले की व्यवसाय कसा करायचा. ऑलरेडी बॅकग्राऊंड माझं फॅशन डिझायनिंगचं होतं आणि मला व्यवसायामध्येच जायचं होतं. पण माझ्या जेंडर आयडेंटिटीमुळे मी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आले. व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाला. मग 6-7 महिने माझा चांगला बिझनेस चालला. अनेक पूर्ण महाराष्ट्रातून मला ऑर्डर्स यायच्या, मी करायचे कंप्लीट. मग त्याच्यानंतर माझा जो पार्टनर होता त्याच्याशी थोडेसे वाद झाले म्हणून तो बिझनेस मला बंद करावा लागला. मग परत मी आले फिरून सेक्स वर्कमध्येच. काय करायचं, कारण घर तरी चालवायचं होतं आणि परत तिथेच आले जिथून सुरुवात केली होती. मग ते करत असताना मागच्या वर्षी एक विचार आला आणि माझ्यासोबत माझे गुरु होते, अजून प्रितेश म्हणून आहेत आणि एक प्रवीण म्हणून आहेत. असं 4 लोकांचा विचार आला की आपण स्वतःचं ढोल ताशा पथक सुरू करूयात. ढोल ताशा पथकच का, हा सगळ्यात मोठा प्रश्न होता. कारण ढोल ताशा पथक ही आपल्या पुण्याची परंपरा आहे आणि एखाद्या वेळेस आपण परंपरेला जेव्हा घेऊन समाजामध्ये उतरतो तेव्हा ॲक्सेप्टन्स लवकर मिळतो. नवीन कुठली गोष्ट करायचं म्हटलं तर लोक ॲक्सेप्ट करत नाहीत लवकर. म्हणून आपण परंपरा घेऊन समाजात आपलं अस्तित्व घेऊन उतरायचं, हा त्याच्या मागचा हेतू होता. मग सुरू केलं. लोक गोळा करायचा सगळ्यात मोठा टास्क होता. कारण माझा समाज जो आहे, जो आज सिग्नलवरती तुम्ही बघता की दो भैया म्हणतात, ला भैया, किंवा रात्री तुम्ही हायवेवरती वगैरे बघता प्रॉस्टिट्यूशन करताना, तर त्यांना तिथून मेनस्ट्रीममध्ये आणून उभं करणं हा सगळ्यात मोठा टास्क होता. आणि तो
करण्यासाठी मग अनेक लोकांना आम्हाला काउन्सिलिंग्स कराव्या लागल्या, समजून सांगावं लागलं की आपण का करतोय. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मग आपला पूर्ण समाज एकत्रित आणणे आणि मग भारतातील पहिलं तृतीयपंथीयांचं ढोलताशा पथक 2024मध्ये सुरू झालं. तिथून माझं समाजकार्य पण सुरू होतंच. आणि जसं ॲडव्होकसीज करायच्या असतील LGBTQI कम्युनिटीसाठी, जॉब्स देणं असेल किंवा आपल्या कम्युनिटी मेंबर्सना काय अपॉर्च्युनिटी नवीन देता येतील ह्यासाठी काम करत होते मी. आणि जसं ससूनमध्ये पण आपण ट्रान्सजेंडर वॉर्ड चालू करून घेतलेला आहे. PMCमध्ये आपले 25 सुरक्षारक्षक काम करतात, PCMCला करतात. अनेक मोठमोठ्या MNCजमध्ये जॉब अपॉर्च्युनिटीज असतात. तर त्या HRs लोकांशी कॉन्टॅक्ट करणं आणि तिथे आपल्या लोकांना कामाला लावणं हे करतच होते मी. आणि मग तिथून हे पथक पण सुरू करण्याची संधी मिळाली. मग आम्ही ते पथक सुरू केलं. पण हे समाजकार्य करत असताना माझ्या गुरूंनी मला एकदा एकच गोष्ट सांगितली होती, जेव्हा तू पूर्णपणे समाजकार्यामध्ये उतरशील तेव्हा तुला स्वतःच्या घरावरती तुळशीपत्र ठेवावं लागेल. आणि ते मला आज आठवतं आहे, कारण शिखंडीला इथंपर्यंत आणण्यापर्यंत आता हे 2रं वर्ष होतं आणि यावर्षी आपल्याला कुठल्याच गोष्टीची मदत नव्हती. तर इथेपर्यंत उभा करून आणून यावर्षी पूर्ण सक्सेसफुल उभं करण्यापर्यंत किंवा जे कॅफेज आपण चालवते तिथे कधी इन्कम असते नसते त्यांचा पगार देण्यासाठी आजसुद्धा मला सेक्स वर्कच करावं लागतं. आणि मी त्यातूनच जो पैसा येतो आहे तो समाजकार्यामध्ये लावते. मला कोणीही 1 रुपयाचं मदत करत नाही आणि ना मी कोणाकडे मदतीचा हात पसरते. तर जे काही मी करते, जे काही माझं काम असेल त्यातून जो पैसा येतो आहे देह विक्री करून, त्याच गोष्टीने मी आज समाजाच्या हितासाठी काम करत आहे. ट्रान्स मेन आणि ट्रान्स वुमेन. ट्रान्स मेन म्हणजे जे जन्मजात डॉक्टरांनी त्यांना मुलगी म्हणून घोषित केलेलं असतं आणि नंतर त्यांना कळतं की आपण एक चुकीच्या शरीरात आहोत आणि ते ट्रान्झिशन करून मुलगा होतात. आणि ट्रान्स वुमेन म्हणजे जे मुलाचा जन्म घेतात आणि नंतर ते ट्रान्झिशन करून एक मुलगी होतात, म्हणजे माझ्यासारखे. तर ह्या 2 वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत, त्याही सगळ्या समाजाला समजणं गरजेचं आहे. ट्रान्स वुमेनच्या अंडर हिजडा येतं, जोगती येतं आणि जे या कल्चरशी जोडलेले नाही आहेत हे असे लोकही येतात. तर हिजडा एक कल्चर आहे. जसं मी मगाशी सांगितलं, सगळे ट्रान्स वुमेन हे हिजडा नसतात, पण सगळे हिजडे हे ट्रान्स वुमेन असतात. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.